नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था याविषयी महत्त्वाची अपडेट्स आली आहेत. रयत शिक्षण संस्थेतील जे शिक्षक कार्यरत आहे यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट सूचना आहे. त्यांसाठी हे संस्थेचे महत्त्वाचे परिपत्रक आहे. मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा ही सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली संस्था आहे आणि या संस्थेतील जे काही अंतर्गत शिक्षक बदल्यांचे धोरण आहे, तर याविषयी या परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ती काय आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे जे काही वार्षिक अहवाल 2024-25 या वर्षाकरिता जे काही संस्थेतील अंतर्गत शिक्षक आहेत तर यांचे शिक्षक बदल्या करण्याबाबतचे धोरण आहे, तर त्याचा ऊहापोह या सविस्तर परिपत्रकामध्ये केला आहे. तर ते काय आहे सविस्तर पाहूया. मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा परिपत्रक क्रमांक 50/5/3/2024 परिपत्रक विषय रयत सेवकांच्या बदल्यांचे धोरण 2024-25 संदर्भ संस्थेकडील परिपत्रक क्रमांक 50 दिनांक 23/3/2023 संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य श्री चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखालील बदली समितीच्या शिफारशीनुसार मॅनेजिंग काउन्सिल बैठक ठराव क्रमांक 16/9/10/2021 अन्वये रयत सेवकांच्या बदल्यांचे धोरण व अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. या धोरणात आलेल्या हरकती व सूचना यांचा विचार करून नवीन धोरण ठरविण्यासाठी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संस्था आदेश अन्वये समिती पुनर्गठित करण्यात आली होती. तर मित्रांनो, ही जी काही समिती आहे चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून ती रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक आहेत, सेवक आहेत, रयत सेवक यांचे बदल्याचे धोरण 2024-25 या ठरवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. नंतर सदर धोरणाची अंमलबजावणी करताना त्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. यासंबंधी विविध प्रकारच्या सूचनाही प्राप्त झाल्या होत्या. काही मंडळाच्या रचनेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचेही निदर्शनास आले होते. अशा सर्व बाबींचा विचार करून रयत सेवकांच्या बदल्यांचे धोरण 2023-24 मध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. त्या अनुषंगाने मॅनेजिंग काउन्सिल बैठक ठराव क्रमांक दिनांक 27/1/2024 अन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या ठराविक सुधारणांचा बदल मूळ धोरण 2023-24 मध्ये करण्यासाठी संस्था परिपत्रक क्रमांक 50/23/3/2023 रद्द करण्यात येत आहे आणि रयत सेवकांच्या बदल्यांचे धोरण 24-25 या नवीन परिपत्रकाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, जे काही रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे बदल्याचे धोरण राबविण्यासाठी हे सर्व प्रक्रिया चालू आहे. तर एक समिती गठीत केली आहे आणि त्यांच्या अहवालानुसार रयत शिक्षण सेवकाच्या बदल्याचे धोरण राबविण्याचे प्रोसेसिंग आहे. रयत सेवकांच्या विभागांतर्गत परंतु जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याच्या धोरणामुळे रयत सेवकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत होत्या. जिल्ह्यामध्येच तालुका अंतर्गत बदल्या करण्याचा विचार केला तरी जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांचे एकमेकापासूनचे अंतर 100 किलोमीटरपेक्षा अधिक असल्यामुळे जिल्ह्यांतर्गत इतर तालुक्यात बदल्या केल्या तरी अनेक सेवकांच्या खूप दूर अंतरावर बदल्या होऊ शकत होत्या. या सर्व बाबीचा विचार करून माध्यमिक विभागातील सेवकांसाठी मंडळ आधारित बदल्याचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. मित्रांनो, जे काही बदल्यांचे अंतर हे 100 किमीपेक्षा अधिक असल्यामुळे जिल्ह्यांतर्गत इतर तालुक्यात बदल्या केल्या तरी अनेक सेवकांच्या खूप दूर अंतरावर बदल्या होऊ शकत होत्या. हे सर्व गोष्टी विचार करून जे काही संस्थेची समिती आहे तर ती याबाबत विचार करून माध्यमिक विभागाकडील सेवकांसाठी मंडळ आधारित बदल्याचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. जे काही मंडळ आधारित सेवकांच्या बदल्या आहेत रयत शिक्षण संस्थेतल्या, तर त्याचाही विचार संस्था करत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, मंडळ आधारित बदल्यांचे धोरण काय आहे ते पाहू. प्रत्येक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या आणि दळणवळणाच्या साधनांचा, शाखांचा व संस्थेचा विचार करून जिल्ह्यातील तालुक्यांचे 2 किंवा अधिक समूह करून त्या समूहास मंडळ असे संबोधण्यात आले आहे. विभागनिहाय व जिल्हानिहाय सुधारित मंडळाची माहिती सोबत परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये देण्यात आली आहे. रयत सेवकांच्या बदल्या प्रथम प्राधान्याने मंडळांतर्गत करण्यात येतील. तर मित्रांनो, मंडळ आधारित बदल्याचे धोरण काय आहे ते त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे की अनेक तालुक्यांचा भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या दळणवळणाच्या साधनांचा, शाखांचा व संस्थेचा विचार करून जिल्ह्यातील तालुक्यांचे 2 किंवा 3 समूह, म्हणजे एका जिल्ह्यात 2 किंवा 3 तालुक्यांचा जे काही समूह मिळून एक गट स्थापन करायचा आणि याला मंडळ म्हणायचं. मंडळ आधारित बदल्यांचे धोरण
2 किंवा त्यापेक्षा अधिक तालुक्याचा एकत्रित गट याला मंडळ असे संबोधित आहे आणि यानुसार बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर मंडळ आधारित बदल्यांचे निकष. तर या मंडळ आधारित बदल्या होणार आहेत रयत शिक्षण संस्था 17. तर यांचे निकष काय त्यांनी संस्थेने ठरवले आहेत, तर ते निकष पाहूयात. रयत सेवक ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्याबाहेर मात्र या मंडळातील इतर तालुक्यात त्यांची प्राधान्याने बदली करण्यात येईल. 2. रयत सेवकांच्या बदल्या करताना त्यांचा विषय विचारात घेण्यात येईल. मंडळातील इतर तालुक्यात त्यांच्या विषयाच्या जागा उपलब्ध असल्यास त्याच मंडळातील इतर तालुक्यात रयत सेवकाची सोयीची बदली करण्यात येईल. मंडळातील इतर तालुक्यात त्यांच्या विषयाच्या जागा उपलब्ध नसल्यास लगतच्या मंडळातील शाखेत जेथे त्या विषयाची जागा उपलब्ध असेल त्या शाखेत रयत सेवकांची बदली शक्यतो त्या सोयीने करण्यात येईल. तसेच तेही शक्य झाले नाही तर जिल्ह्यातील इतर सोयीच्या मंडळात किंवा विभागातील इतर जिल्ह्यातील सोयीच्या मंडळात रयत सेवकाची बदली करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 3. सेवकांची बदलीने केलेल्या मंडळात 8 वर्षांची सेवा झाल्यानंतर त्यांना ज्या मंडळातून बदली झाली होती त्या मंडळातील मूळ तालुक्यात पुन्हा बदली जाता येईल. मुद्दा क्रमांक 4. जिल्ह्यातील आणि विभागातील शाखानिहाय विषयनिहाय रिक्त पदांच्या समतोल राखण्यासाठी रयत सेवकांच्या प्रशासकीय बदल्या जिल्ह्यातील व विभागातील कोणत्याही मंडळात करण्याची संस्थेस अधिकार राहील. तर मित्रांनो, असे काही मंडळ 2 ते 3 तालुक्याचे मिळून एक मंडळ बनवण्याचा रयत शिक्षण संस्थेचा विचार आहे आणि या मंडळाअंतर्गत बदल्याचे निकष ठरवण्यात आले आहेत प्रत्येक मंडळ वाईज रयत सेवकांची बदली करण्याबाबत. त्यानंतर रयत सेवकांच्या बदल्यांचे प्रमुख निकष. जे काही रयत संस्थेत कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे बदल्याचे मुख्य निकष काय आहेत, क्रायटेरिया, तर ते त्यांनी सांगितलं आहे. मुद्दा क्रमांक 1. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालये, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची एकाच शाखेत एकत्रित किंवा सलग 8 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांना बदलीस पात्र समजण्यात येईल. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक त्यांच्या पदावर एकत्रित किंवा सलग 6 वर्षे एकाच शाखेवर झाले असल्यास त्यांना बदली पात्र समजण्यात येईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 रयत निकष. मुद्दा क्रमांक 2. महाविद्यालयीन प्राध्यापकांची एकाच शाखेत एकत्रित व सलग सेवा 8 वर्षे झाली असल्यास त्यांना बदली पात्र समजण्यात येईल. महाविद्यालयाचे प्राचार्य यांची त्यांच्या पदावर सलग व एकत्रित 6 वर्षे सेवा एकाच शाखेत झाली असल्यास त्यांना बदली पात्र समजण्यात येईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 मित्रांनो, आश्रमशाळा, MCVC, तांत्रिक विद्यालयामधील शिक्षक, निर्देशक यांची एकाच शाखेत एकत्रित व सलग सेवा 8 वर्ष झाली असल्यास त्यांना बदली पात्र समजण्यात येईल. या शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची एकाच शाखेत एकत्रित व सलग सेवा 6 वर्ष झाली असल्यास त्यांना बदली पात्र समजण्यात येईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4. सर्व प्रकारच्या शाखेतील शिक्षकेतर सेवकांची शक्यतो बदली करण्यात येणार नाही. मात्र शिक्षकेतर सेवकांची कामकाज समाधानकारक नसल्यास आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार असल्यास त्यांची चौकशी करून तक्रारीत तथ्य दिसून आल्यास त्यांची बदली करण्यात येईल. तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक आहेत तर यांच्या बदलीचे निकष काय आहेत ते त्यांनी थोडक्या मुद्द्यामध्ये मांडली आहे संस्थेने. सलग 8 वर्ष सेवा झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षकाची म्हणजे प्राध्यापकाची बदली करण्याची पात्र समजण्यात येईल. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील यांची 6 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची बदलीस पात्र समजण्यात येईल. त्यानंतर प्राचार्यामधील एका शाखेत म्हणजे एका स्ट्रीम, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या स्ट्रीममध्ये सलग 8 वर्ष झाल्यास त्यांना बदली पात्र समजण्यात येईल. अशा पद्धतीने निकष त्यांनी ठरले आहेत मित्रांनो. तर हे सर्व निकष आहेत रयत शिक्षण संस्था 17 यांचे जे काही शाखा आहेत तर त्यांच्या शाखा अंतर्गत बदल्यांचे धोरण. मित्रांनो, अशा पद्धतीने रयत शिक्षण संस्थांचं परिपत्रक आहे दिनांक 5/3/2024 आणि त्यांनी आपल्या या परिपत्रकाद्वारे रयत सेवकांच्या म्हणजे रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आहेत अशा सर्व शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता राबवण्याबाबत हे परिपत्रक आहे आणि त्या सर्व अंतर्गत शिक्षकांचे बदल्याचे हे सर्व निकष ठरवण्यात आलेले आहेत. तर हे जे काही कोणी शिक्षक रयतमध्ये कार्यरत असेल त्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. त्यांना हे महत्त्वाचे मार्गदर्शक ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहायचा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे आणि हे संपूर्ण PDF पाहण्यासाठी या
टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.